चाललोय. आज जाणार आहे आणि उद्या लगेच येणार आहे. तर सहज चाललोय आम्ही गावाला भेटण्यासाठी. मस्त संध्याकाळची वेळ आहे, 6 वाजलेले आहेत आणि मग निघालो. कारण मुलांचा थोडासा तडका कमी झालेला आहे. खूप असल्यामुळे दुपारी निघालो नाही आम्ही. त्या इकडे पण रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळं खोदून ठेवलेले आहे आणि एका रांगेत गाड्या चालू आहेत. तर आम्हाला घरी जायला 2 तास कंप्लीट लागतात नाशिकहून आणि आता रस्त्याचं काम चालू आहे, तर कदाचित 2 पेक्षा जास्तही वेळ लागू शकतो. त्यांनी असा रस्ता खोदून ठेवलेला आहे, म्हणजे अजून रस्त्याचं काम आत्ताशी सुरू झालेलं आहे. तर आम्ही दिंडोरी क्रॉस केली, ओझरखेड जवळ आलोय आणि सनसेट पण झालेला आहे. आम्ही इथे पेट्रोल पंपावर थांबलो, पेट्रोल वगैरे टाकलं, वणीमध्ये आलोय. आता आम्ही कुठपर्यंत आलो, लक्ष वणी. आणि आता अंधार पडलेला आहे, म्हणजे अंधारातच आम्ही गावाला जाणार आहे. त्याच्यामुळे गावाकडचा रस्ताने दाखवता येणार आहे. सप्तशृंगीगड 22 किलोमीटर आहे. संध्याकाळी ना सप्तशृंगी गडावर खूप छान वाटतं आणि हवा पण असते. पण आता आम्हाला खूप उशीर होईल म्हणून आज नाही जाणार आम्ही, नंतर कधीतरी जाऊ. आता आम्ही घाटातून चाललोय, नांदोरी घाटातून. किडांचा आवाज ऐकायचा का? थांबा, ते जंगल आहे दाट. तेव्हा बारीक बारीक किड्यांचा आवाज येतोय. नांदोरीच्या पुढे आलो आणि इथे एक डोंगरावर आग लावलेली आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की डोंगरांवर आग लावली जाते. म्हणजे थोडक्यात जो पाचोळा पडलेला असतो, गवत, त्याला जाळलं जातं, जेणेकरून नंतर चांगलं जे मोठे मोठे झाडे आहेत त्यांची वाढ चांगली होते किंवा जे नवीन रोपं येणार आहे ते वाढायला लागतात असं म्हणतात आणि म्हणून लावलेले. आता आम्ही त्यांना 2-3 ठिकाणी बघितले, मी 3री वेळ इथे पेटवलेली आग. ठीक आहे, दिसली का? हे बघा, असं पूर्ण डोंगरावर लावलेली आग. असं खेड्यांवर आहे ना बरंच कसं पण आहे ना, जंगलाला आग लावताना तिथे खूप लक्ष द्यावं लागतं, कारण इतर झाडांना पण आग लागण्याची शक्यता असते गवत जाळता जाळता. आता आम्ही कळवणमध्ये पोहोचलेलो आहे. आता वाजले 7:50. आता इथून फक्त अर्धा तास लागेल आहे ना आपल्याला. अर्धा तासात आम्ही पोहोचू गावाला. कॉलेजला कळवणला यायची, आबोण्याहून अबदाबी करायची. त्यावेळेला का माझ्या जुन्या आठवणी ताज्या होतात आणि आम्ही कसं कॉलेजला जायचो, बसमध्ये उभंच राहायचो कधी कधी आणि खास वडापाव खाण्यासाठी आम्ही गावात यायचो. कॉलेजचे दिवसच वेगळे असतात आणि मजा पण असते. पोचलो आहोत दहिंदुल्याला, थोड्याच वेळात पोचलो आम्ही. दहिंदुल्याची आश्रमशाळा बघा, खूप मोठी. आता आम्ही चाललो मळ्याकडे. मळ्यातून जाताना रस्ता खूप छान आहे, पण आता तो रात्रीचा नाही दिसणार का? खूप छान, म्हणजे जंगल आहे, जंगल. नाल्यातून जातो रस्ता. आता हे बघायचं ओळ किती आटला किंवा किती पाणी चालू आहे. तिथून आहे ना पाणी चालू असतं त्या ओळातून, आणि आता उन्हाळ्यात तरी पण तिथून पाणी थोडं थोडं चालू असतं. पावसाळ्यात तर मग खूपच असतं का? मागच्या वेळेस आपण टाकली होती. आम्ही ना डोंगराच्या पायथ्याशी असतो म्हणून असं जंगल दिसतं, बघितलं का? इकडे सगळी शेतीचे आणि बरेचसे लोक आता शेतात राहायला आलेले, शेतात घरं बांधलेले छान छान. इथून एक रस्ता आहे, इथूनच आहे ना पुढून, हा पुढच्या शेतात जाणारा रस्ता आहे आमचा.
सगळीकडं अंधार काळोख दिसतोय. काही ठिकाणी घर आहे तिथे लाईट दिसतंय. इकडून नाही जायचं आहे ना. हा एक रस्ता आहे आमचा घराकडे जायला आणि हा पुढचा आहे तर शॉर्टकट आहे. तिथून फक्त ओळातून गेलं पाण्यातून की लगेच घर आहे. इकडनं पण पुढून रस्ता येतो तो नागसोंदाने करून येतो आणि गावातून फिरून आलो पण रात्रीच्या वेळेस त्या रोडने नाही येत. आणि आता हा आमच्या मळ्याकडे जाणारा रस्ता आहे. आता इथून थोडा अंतर असा रस्ता आहे मध्ये लगेच ओळ लागेल पाणी लागेल तिथे. पावसाळ्यात पण तिथे खूप पाणी असतं पण तरी इकडून ट्रॅक्टर पिकअप वगैरे येतात कारण हा शॉर्टकट आहे रस्ता. ट्रॅक्टर काही भी चलता है. आता पाणी येईल बाबा लक्ष. हे विष्णुदेव हमारे सहायता केले. हे विष्णुदेव हमारे सहायता करे. सहायता अभी ते जाना है हम. हे पाणी तरी दिसत नाही. पाणी गायब हो गया. विष्णुने पाणी गायब कराई. ते पाहिजे एक वरच्या बाजूला घर आहे. लगेच आमचे गेले तर त्यांच्यानी हेल्प मागून. ये पानी नहीं दिख रहा है. नाही पाणी ओला ये इथं ओळ आहे बघा. ओला आलेली तिथून पाणी वाहतं पण आता कोरडा झाला रे. ते पुढून डायव्हर्जन केलेलं आहे माझे रक्त आहे थोडंसं पाणी नाही तर एवढं पूर्ण पाणी असतं. हे चाक गाडीचे जातात आम्हाला इकडं नाही यावं लागत. इथून डायव्हर्जन दिले पाण्याचं. तेव्हा दिसलं का? तुम्ही ती गाडी इकडे घ्या. पाणी फिरवून दिलेलं आहे त्या साईडने. पावसाळ्यात तिथून फुल नदी सारखं पाणी वाहतं. आम्ही मग इकडनं नाही येत आम्ही दुसऱ्या मार्गाने जातो. आणि वरती जसा रस्ता जातो ना तसं मळ्यांमध्ये जातो तो रस्ता. मंदिरामध्ये यायला चांगलं वाटतं. चोकस पाणी वाहणारच नाळा आहे कोणता नाला आहे पण तिथून गाड्या बंद जातात. करा ना काच. माझी बघ. हा बंद गाडी वागायचे Oh no. रस्ता आहे. Oh no. तर हे आलेले ना इकडे झाडांचे फांद्या या तोडून द्यावा लागतात दरवर्षी. हा पुढून एक रस्ता येतो त्या रस्त्याने नाही आलो आपण. हा शॉर्टकट आहे जवळ आहे. नाही तर तो जास्त मोठा आहे असाच येतो पण. हे बघा आता मळ्याकडे चाललो आपण. दोन्ही साईडने कांदे मध्येच रस्ता आहे. तर रात्रीची वेळ आहे ना आपण दिसत नाही. इकडे आत्याचं घर आहे तिथे काकांचं वरती आमचं आहे. इथून फक्त एकच गाडी जाते सिंगल. सिंगम नाही रे. हे काकांचं घर आहे समोर आहे ते आणि वरच्या बाजूला आमचं घर आहे. गाडी इथंच लावायची ना कारण वरच्या साईडने मका काढलेला आहे ना. गाडी जायला जागा नाही आहे बघा त्याच्यामुळे. हा मी करते आता. नाही हो द्या मी करते. त्यात उशिरा आलो आम्ही ना आता नाही.
खाता मग याला म्हटलं अरे सकाळी बटाटा भजी करू दहावी त्याचा फोन करून त्याला फोन येतो काय करणार आजीला दमवत बसतो ना रे. आजी कोणासाठी मग काय बोललास हा ना मी पोळ्याला नाही ग एकच राहिली ती तुम्हाला पातळ पातळ आवडतं मग मी राहिली छोट्या छोट्या बनव झाले 2च राहिले आता होऊन जाईल झालंय सगळं फक्त तेच राहील म्हटलं म्हणे गरम गरम बनव रात्री नाही वाटत हा का काय जेवण आता या वेळपर्यंत हा स्वयंपाक राहतच नाही ना ग आम्ही घोरतो गॅसचा तुटवडा. लाईन पाहिली ना टीव्हीवर लोणीच्या मध्यभागी ठेव ठेव इथं ठेव ना. मारी अरे नाही मारत ते ठेव तू आला ना खुश झाले ते सरकव पुढं अरे हीच काय त्यांना जोरात भूक लागली होती तुझ्यासारखी. धर ये बॅटरी धर. लक्ष आता तिला पाठी वाजवलं बरं का आता अशी तिला चाटून पासून खायला लाव इकडे थांब पाठी चाटून फुटून ते बाय ती चाटून पासून खाऊ राहिली बाय असं वाजवते वाजव आता वाजवते वाजव बा आता ती वाजवलं बरं वाघ आला तर नाही मग तू हाय ना. हा ये तर लक्ष रात्री बॅटरी लावून असं स्टार बघायची गरज नाही ते असेच दिसतात. आमचे जेवण वगैरे झाले आता घराबाहेर आम्ही चक्कर मारतोय असंच मग ना टॉर्च लावून बघायची काही गरज नाही. तर मी राऊंड मारते 1-2 इथं जरा आता रात्रीचं काहीच दिसणार नाही. या इथं आणि इथं अशी लाईट राहिली ना म्हणजे एवढा मोकळं दिसतं. हां सोलर ते गाईचे डोळे पाहिजे लक्ष कसे चमकता गाईचे डोळे चमकू राहिले पाहिजे ना. या गोदड्या काढायच्या नाही हो जातं काढून ना. जा मी बॅटरी चमकवते जा ना काढून आणा. आहे गोदड्या वाळ्या असतील तर आणायला लावल्या. हा ना नारळाला नारळ आले पाहिले का मग आणि पुढच्या हा इकडचा वाकडा वाकडा दिसतो जसा